नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. माझ्या जस्ट नेहाज डेली ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. माझ्या चॅनलचा सुपरस्टार मीट माय सुपरस्टार चिराग देवरूकरनं आलाय खास. आणि काय आज एकदम कपडे एकदम हंकी फंकी. कुठे चालले? हा असे सगळे गाड्या काढून सगळे तयारी चालू आहे. चिरागची स्वतःची तयारी बघा. त्याचा तर ड्रेस तर टर्न अराउंड असा हो बरं मागे वळ. हे बघ त्याची त्याची सॅक पण आहे बघा. त्याने त्याचं किट एकदम फुल किट बीट घेऊन रेडी आहे तो. मी आणि गुंजन आम्ही परत भेटलो आहोत. यो चल 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 ज्ञानू तू काय किती वेळ लावलास? सवत कड्याला चाललोय काकी आम्ही. जाऊन आम्ही येतो. हा पटकन तू येतेस आहे ना? वय आलेली आहे. मेन सेलिब्रिटी आमची आलेली आहे. चला हाय. चला कुठे चाललात तुम्ही? आम्ही सवत कड्यावरती हा चला चला खाली अंघोळीला चाललेलो आहोत. येस आमची ननंदबाई आल्यामुळे आम्ही हा प्रोग्राम आखलेला आहे. हा ना, तर आम्हाला कोण नेत नाही. हा हा त्यामुळे ननंदबाई आलेली आहे. तर चल टर्न पहिला कुठे? इकडेच. सो ड्रायव्हर बघा चेंज झालेला आहे आमचा एकदम. सोहम वरनं जान्हवीवर आलेलो आहोत आम्ही. अच्छा निघाले नाहीयेत. तू पुढे नाही. आपण पुढे गेल्याशिवाय हाय कर पिऊ. हाय हाय. चला फिरून येऊया. मी पण त्याच्यात एक गाडी पुढे आणि आता आम्ही मागून चाललेलो आहोत. गणपती बाप्पा मोरया. आले नाहीये. गणपती आले. चला जान्हवी बरोबर हे रेनी सीझन रेनी वेकेशन आम्ही जान्हवी सोबत एन्जॉय करतो. डेअरिंगचा विजय असो. आमचं छो वागित्र्याचं मंदिर आहे. गाडीतच आता डान्स चालू झालेला आहे. आम्ही 2 वर्षापूर्वी या सवत कड्यावर आलो होतो. त्यावेळेला अजिबात काहीच गर्दी नव्हती आणि आता हा पिकनिक स्पॉट झालेला आहे. केवढं ट्रॅफिक आहे बघ. आमच्या गाड्या येत नाही. अरे हा तर खूपच मोठा पिकनिक स्पॉट झालाय. इकड्याला खूप गर्दी आहे. आता आम्ही सगळे आलोय स्लोली स्लोली. हे बघा उतरायचं असं आहे. अरे काळोख होईल. चला पटापट. हा ना हा चालेल. तुमचं सगळ्यांचं काय म्हणणं आहे? इकडे रस्ता चांगला झाला पाहिजे ना? बस मी माननीय आमदारांना विनंती करते की हा सवतकड्याचा रस्ता लवकरात लवकर पुढच्या वर्षी पर्यटकांसाठी चांगला तयार व्हावा. सगळेजण आलेले आहेत एकमेकांचा हात धरून. तू कुठे? तू भलताच रस्ता शोधते काय? या धबधब्यावर आम्ही 2022 साली आलो होतो. त्यावेळेला एवढी गर्दी नव्हती. आमचीच फॅमिली होती फक्त है ना. फक्त आम्हीच होतो फक्त. आता यावेळेला आम्ही आलोय ॲक्च्युली रविवारचं पण आलोय सुट्टीचा दिवस. आणि आम्ही येताना अगदी म्हणजे बस वगैरे आम्हाला दिसते. ट्रॅफिक जाम होत आहे रस्त्यावरती. एवढं याच्या आधी कधीच नव्हतं. पण एका बाजूला या गोष्टीचा खूप आनंद आहे की लोक ना खूप दुरून दुरून म्हणजे आम्ही जी आता बस बघितली ती कोल्हापूरवरून आलेली बस आहे. तर लोक खूप दुरून दुरून हा सवतकड्याची ट्रिप करायला येत आहे. तर कोकणासाठी ही खूप चांगली गोष्ट आहे. एक उत्तम आणि सगळ्यात ना महत्त्वाची गोष्ट ह्या धबधब्याची ही आहे हा खूप सेफ आहे आणि म्हणून लोकांचं आकर्षण बनलेलं आहे. याला सवतकडा असं नाव आहे. याची काहीतरी स्टोरी आहे. तर ती स्टोरी मी माझ्या वहिनीला विचारेन आणि मग या व्हिडिओमध्ये मी ती स्टोरी पण ॲड करेन. सध्या खूप रील्स येत आहेत. त्या गाजत आहेत. हा कडा खूप गाजतोय. लोक पण इकडे खूप येत आहेत पर्यटक. तर मला वाटतं आता पर्यटनाची महाराष्ट्र शासन पर्यटन विभाग जो आहे त्याने याच्यामध्ये थोडं लक्ष घालून हा जो रस्ता आहे वरून येण्याचा तो थोडा डेंजर आहे. त्याच्यासाठी काहीतरी व्यवस्था करावी अशी मी विनंती करते. थँक्यू.
सायली वहिनीचा डान्स, सायली वहिनीचा डान्स आहे. एकदम फ्री वाला, एकदम फ्री स्टेप्स आहेत सायली वहिनी. आलो आहोत चुना कोळवणच्या धबधब्यावरती. म्हणजे ओणीपासून 8 किलोमीटर आणि मंदरूळपासून 2.5 किलोमीटर असे 2 रस्ते आहेत. ओणीपासून येताना कळसवली, वडवली आणि चुना कोळवण 3 गावं लागतात. आणि हायवे पासून मुंबई गोवा NH-66 पासून येताना फक्त मंदरूळ आणि चुना कोळवण 2 गावे लागतात. त्याचा इझी रस्ता आहे मंदरूळ टू आपण हा ना. हो. पण एक्झॅक्टली आता समजा लोकेशन लोकांना टाकायचं असेल तर चुना कोळवण, सवतकडा, चुना कोळवण, सवतकडा. इथला इतिहास अजून एक असा आहे, चुनखडकांच्या खाणी अवेलेबल आहेत. हा, इथून फक्त 2 मिनिटावरती इथे अजून एक खडा आहे. ह्याच्यानंतर आहेत ना अशी मायनिंग टाईप मध्ये आहे. म्हणजे बाबा वगैरे माझे आजोबा काय करायचे, पहिल्यांदा जे खडक आहेत ते पाण्यामध्ये आणून टाकायचे आणि मग तो विरघळायचा, चुना मिळायचा, म्हणून ह्या गावाचं नाव चुना कोळवण म्हणून ठेवलं, चुना कोळवण म्हणून ठेवलेला आहे. तर हा जो सवतकडा धबधबा आहे हा ओणीमध्ये आहे, बरोबर ना? ओणीपासून आतमध्ये 8 किलोमीटर चुना कोळवण या गावामध्ये आहे. होत्या एका नवऱ्याच्या 2 बायको, त्या इथे आल्या होत्या. एकमेकीला माहित होतं की आपण 2 जण वेगळे आहोत. मग त्यांनी काय केलं की इथे आल्यावरती वरती जो आहे ना ह्या स्पॉट वरती एकमेकांच्या ज्या केस होते केसाला एकमेकांचे हे मारून ठेवले गाठ. मला त्या ढकलणार आहे. मग त्याच्यामुळे त्यांनी काय केलं की जी मागची होती जिने एकामेकीला हे करून ठेवलं आणि खुर्चीला ढकलल्यावरती पाठची पण आतमध्ये पडली. त्याच्यामुळे इथे आता जो वरचा स्पॉट आहे ना मग तिथे दोघांच्या पण बांधला याच्यामध्ये हे आहेत मूर्त्या ठेवलेल्या आहेत. ते आता वरतून पाणी पडते तिथे सवतकडा. त्या दोघी सवतींच्या तिकडे मूर्त्या आहेत. वरतून पाणी खाली पडतं तिथे आतमध्ये वरती थोडासा आहे. आता या पाण्यामुळे दिसत नाहीये. जेव्हा पाणी नसेल तेव्हा दिसतं. मे मध्ये दिसतं. मार्च आणि मे महिन्यात दिसतं. मध्ये आम्ही इथून वरती जातो आणि आम्ही ते करतो सगळं. आणि पूजा वगैरे करतात. करतो. इथली जे आहेत ना सावकार म्हणजे ती लोकांचे हे करतात का? आणि इथे आमदार साहेबांच्या माध्यमातून इथोय आता की इथून हे रस्ता जी वाट आहे वरतून इथे उतरण्यापर्यंत रोपवे मग ते आमदार साहेबांच्या माध्यमातून मंजूर झालं आणि ते भविष्यात होईल आणि 1-2 वर्षात 1-2 वर्षात होईल. तर इथे उशिरा रात्री थांबू नये याचं कारण अजून एक महत्वाचं म्हणजे इकडे खूप कारण पाणी प्यायला वाघ वगैरे येतात. नदी आहे ना, ही नदी आहे मुस्कुंदी तू इथे ऐकायची. ह्याच्यानंतर पाणी वरती जात नाही. त्यामुळे जे इथे वन्यजीव आहेत ना ते इथे पाणी प्यायला, वन्यजीव इकडे पाणी प्यायला येतात. म्हणून खरं तर संध्याकाळी 5 ते 7 नंतर उशिरा थांबू नये, कारण इकडून वरती जाणारी वाट सुद्धा खूप बारीक आहे. आता आमच्या कड्यावरती येण्याचा मोस्ट टाइम 10 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत आपण कुटुंबासहित येऊ शकता. बरोबर आहे. सगळ्यांना मी असंच निवेदन करेन की सगळ्यांनी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत सुरक्षित वेळेत यावं आणि मस्त या निसर्गाचा आनंद घ्यावा आणि सुरक्षित घरी जावं. सवतकडा थोडी स्लो डाऊन कर ना. सवतकड्याचा जो आपण बघितलाय त्याचे हे स्रोत आहे. इथून हे पाणी वरून खाली उतरतं. तर असा हा सुंदर धबधबा, याचा निसर्गाचा आनंद घेण्यासाठी तुम्ही पण या. तर या धबधब्याला कसं यायचं, काय यायचं
तर या धबधब्यावर कसं यायचं इथंपर्यंत ते मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की लिहीन आणि माझ्या स्क्रीनवरती सुद्धा तुम्हाला व्हिडिओ पाहताना या ठिकाणाचं पूर्ण मी माहिती देईन. धन्यवाद. तर हा होता आजचा व्हिडिओ. भेटूया उद्याच्या